नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मण शिंदे. आपल्या यशराज फार्मिंग या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेती आज आधुनिकतेकडे चालली आहे आणि शेतीमध्ये बदल करणं ही एक काळाची गरज झाली आहे. तर आपण सेंद्रिय शेती करत असताना जो शेतीचा मुख्य भाग आहे तो म्हणजे शेतीत आपण जे जैविक खतं वापरतो, त्यासाठी आपण हा अनॲरोबॅटिक फुगा याचा वापर करत आहोत. या अनॲरोबॅटिक फुग्यामध्ये आपण गाईचे शेण, गोमूत्र, ताक, काळा गूळ आणि इतर फळांचे जे काही स्क्रब करून टाकतो. त्याचप्रमाणे त्यामध्ये आपण हे जे टीप बघताय, ह्या टिपाच्या माध्यमातून आपण हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि यातून या फुग्यामध्ये जो अनॲरोबॅटिक फुगा आहे यात 2 ते 3 दिवस गुळामध्ये जे कल्चर दिलं जातं त्या कल्चरमध्ये मिक्स करून आपण या बलूनमध्ये सोडतो. आणि बघा शेतकरी मित्रांनो, याचा फायदा असा आहे की यामुळे शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, शेती सुपीक बनते, तसेच भुसभुशीत बनते. या लिक्विडमुळे आपल्या शेतीमध्ये गांडुळांचीही संख्या वाढते, तसेच पिकासाठी जे गरजेचे जीवजंतू आहे ते पण या बॅक्टेरियामुळे आपल्याला उपलब्ध दिसतात शेतीमध्ये. नत्र, स्फुरद आणि पालाश हे शेतीसाठी मुख्य लागणारे घटक आणि त्याच पद्धतीने त्यासोबत लागणारे 17 जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे पण ह्या सगळे या लिक्विडच्या माध्यमातून आपल्या शेतीला मिळतात. यामुळे आपल्याला लागणारा जो खतांचा खर्च आहे तो 100% कमी होतो, कारण यामुळे आपल्या शेतीला जे पाहिजे ते सर्व घटक यातून मिळतात. बघा मित्रांनो, एक ट्रॉली शेणखत जे कुजवून झाडांना टाकण्यासाठी आणि झाडांनी ते आपल्याला अपडेट करण्यासाठी 20 ते 25 दिवस म्हणजे जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी जातो. ह्या कालावधीपेक्षा हे जे 200 लिटर लिक्विड या फुग्याच्या माध्यमातून आपण जर काढलं तर एक ट्रॉली शेणखताची मात्रा ह्या 200 लिटरमध्ये आहे. म्हणजेच यामुळे आपला जो इतर वेळ होता तो कमी झाला. दुसरी गोष्ट, प्रत्येक दिवसाला आपण ह्या बलूनमधून 200 लिटर लिक्विड बाहेर काढू शकतो आणि आपल्या शेतीला देऊ शकतो. डाळिंबाची शेती असेल, द्राक्षाची शेती असेल, कापसाची शेती असेल, फणस, काजू, पेरू, आंबा, कोणतेही फळ वनस्पती असो, यासाठी हे खूप म्हणजे खूपच आपल्याला फायदेशीर आहे. ज्याने आपला सेंद्रिय कर्ब वाढतो, शेती सुपीक बनते आणि आज ही काळाची गरज झाली आहे की यामुळे जो आपले लिकेज आहे की जे खतांसाठी रासायनिक खतं जे टाकतो आपण त्यासाठी जे पैसे मोजावं लागतात हे 100% आपले कमी होतात आणि याचा रिझल्ट पण खूप आहे. बहुतेक शेतकरी आता यातून अपडेट झालेले आहे. बघा या मधून हे जे आपण बुडबुडे बघताय, ह्या एअरबॅगच्या आतील जो नायट्रोजन आहे हा बाहेर पडण्यासाठी दिलेला आहे. त्याच पद्धतीने समोर तुम्ही जे बघताय पाईप, यातून हे लिक्विड बाहेर काढून समोर जी मोटर दिसते आहे, म्हणजे या मोटरीच्या माध्यमातून आपलं जे ड्रिप जिथून दिलं जातं ह्या ड्रिपच्या याला जोडलं की ॲटोमॅटिक ड्रिपमधून पूर्ण आपल्या फळझाडांना हे लिक्विड आपण पोहोचू शकतो. खूप शेतकऱ्यांची मागणी आहे यासाठी. तर आपणास याविषयी अधिक माहिती जर अजून जाणून घ्यायची असेल, याचे फायदे माहिती करून घ्यायचे असतील तर आपल्याला स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा व हा बलून बसवण्यासाठी कसा बसवायचा, काय बसवायचा ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून